नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण छान असा गुबगुबीत बन डोसा बनवतोय. बनवायला खूप सोपा आहे. रोज-रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न असतो किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी काय बनवायचा हा सुद्धा एक प्रश्न असतो. तर दोन्हीसाठी हा पदार्थ मस्त आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आपल्याला डोसा बनवण्यासाठी बघा इथं 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक रवा वापरायचा आहे. त्यामध्येच इथं मी बघा फक्त पाव कप दही टाकून घेतलं आहे. दही छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये. जास्त दही टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही. अगदी पाव कप दह्यामध्येच व्यवस्थित डोसे बनवून तयार होतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपण इडलीच्या पिठाला कसं बनवून घेतो ना त्याच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदम पण घट्ट नको आणि एकदम पण पातळसर नको. तर याला ना आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला यासाठी फोडणी करून घ्यायची आहे. थोडंसं मी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला हरभरा डाळ टाकून घ्यायची आहे. 1च चमचा इथं मी उडीद डाळ टाकून घेतली आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे फोडणी करताना आपल्याला. डाळी करपू शकतात त्यामुळे गॅस बारीक करायचा. पाव चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचाच आपल्याला जिरंसुद्धा टाकून घ्यायचं. जिरं मोहरी छान असं तडतडलं की त्यामध्ये बारीक कट केलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्येच इथं बघा मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकून घेतलेत. नंतर त्याबरोबर आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकली म्हणजे पोटामध्ये जातात, अजिबात काढली जात नाहीत किंवा वेगळी होत नाहीत. फोडणी आपली परतून झाली बघा आणि इथं पीठसुद्धा आपलं एक 6 ते 7 मिनिटं छान असं भिजून तयार झालं आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतल्यामुळं पीठ आपलं थोडंसं घट्ट झालं होतं. त्यामध्ये अगदी पाव कप पाणी मिक्स करून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि आपण जी फोडणी बनवून घेतली होती ना तीसुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि फक्त 1 पाव चमचा आपल्याला चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे बघा, खाण्याचा सोडा. अगदी पाव चमचाच टाकायचा आहे, जास्तसुद्धा टाकायची गरज नाही. त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सोडा व्यवस्थित असा आपल्या पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होतो. इथं आपलं पीठ छान असं बनवून तयार झालं आहे. आता याचे आपण बन डोसे बनवतोय. तर इथं मी छोटासा फ्राय पॅन घेतला आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता इथं एक मोठी पळी बॅटर टाकून घेतले बघा मी. गॅस पूर्ण आपला डोसा बनवेपर्यंत ना स्लोच ठेवायचा आहे, मोठा अजिबात करू नका. स्लो गॅसमुळं काय होतं ना आपला डोसा आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो. एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एका साईडला होऊन द्यायचं आहे. नंतर वरतून अशा प्रकारे पूर्णपणे सुकून झालं की आपल्याला डोसा आपला पलटी करून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडने सुद्धा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता इथं मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे म्हणजे खालच्या साईडने सुद्धा आपला डोसा मस्त असा कुरकुरीत होईल आणि चवीला सुद्धा खूप मस्त होतो. दोन्ही साईडने छान असा खरपूस आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत होतो आणि आतून सॉफ्ट जाळीदार हा डोसा बनवून तयार होतो. तर इथं बघू शकता आपला मस्त असा बन डोसा बनवून तयार झाला आहे. मस्त कुरकुरीत झाला आहे, बाहेरून रंगसुद्धा खूप छान आला आहे. हा थंड झाल्यावरती सुद्धा खूप मस्त लागतो, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला आरामात देऊ शकता. आता हा डोसा आपण काढून घेऊया आणि आणखी एक डोसा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे. चमचाभर फक्त तेल टाकून घ्यायचं आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हा सुद्धा बन डोसा भाजून घ्यायचा आहे.
तुम्हाला डोसा किती मोठा किंवा मीडियम बनवायचा आहे ना, त्यानुसार तुम्ही बॅटर टाकू शकता. तर इथं आपण एकच पळी टाकून घेतोय. एवढ्यामध्येच खूप मस्त डोसे बनवून तयार होतात. तर हा सुद्धा आपण 5 मिनिट झाकण ठेवून एका साईडने भाजून घ्यायचा आहे. वरचं पूर्णपणे आपल्याला आवरण सुकलं की नंतरच पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता हा सुद्धा मस्त डोसा बनवून तयार झाला आहे. आता सगळे डोसे आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता. असा सुद्धा गरम गरम खूप मस्त लागतो. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा.